नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण यापूर्वी BS सेकंड इयर क्वांटिटी टेक्निक्स या विषयामध्ये समांतर माध्य, मध्यांक आणि बहुलक यापासून माध्य विश्लेषण कसे काढतात हे सविस्तर आपण पाहिलेलं आहे. यानंतर आता आपण आपला पुढचा जो भाग आहे, चौथं प्रकरण, हे रँक कोरिलेशन, याला क्रमांक सहसंबंध असं म्हणतात किंवा श्रेणी सहसंबंध असं म्हणतात. तर तो आपण पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये रँक कोरिलेशन कोएफिशियंट त्यामध्ये 3 भाग आहेत. एक तर स्पिअरमनची मेथड आहे, चार्ल्स एडवर्ड स्पिअरमन. त्यामध्ये रँक आर गिवन, रँक आर नॉट गिवन, इक्वल रँक असे 3 प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. आणि त्यानंतर मेरिट्स ऑफ रँक कोरिलेशन म्हणजे श्रेणी सहसंबंध गुणांकाचे फायदे आणि लिमिटेशन्स ऑफ रँक कोरिलेशन म्हणजे श्रेणी सहसंबंध गुणांकाच्या मर्यादा. हा भाग आपण पाहणार आहोत. हेच तुम्हाला इथं मराठीमध्ये दिलेलं आहे. श्रेणी सहसंबंध गुणांक, चार्ल्स एडवर्ड स्पिअरमनची पद्धती, त्यात श्रेणी दिलेली असताना त्यालाच क्रमांक असंही म्हणतात, श्रेणी दिलेली नसताना आणि समान श्रेणी आणि श्रेणी सहसंबंधाचे गुण आणि श्रेणी सहसंबंधाच्या मर्यादा. आपण खरं तर यापूर्वी सहसंबंधाचा अर्थ पाहिलेला आहे, तरी पण तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण हा सहसंबंधाचा अर्थ दिलेला आहे. 2 समूह अथवा पदमाला यात प्रस्तुत असलेल्या कार्यकारण संबंधाला सहसंबंध असे म्हणतात. तर या व्याख्येवरून आपल्याला काय लक्षात येतं, की जर 2 चले किंवा 2 पदे परस्परावर अवलंबून असतील, तर एका चलाचा दुसऱ्यावर पदावर परिणाम होत असतो. म्हणजे क्रियाप्रतिक्रिया असं आपण म्हणतो. तर याला सहसंबंध असं म्हणतात. म्हणजे 2 चले परस्परावर अवलंबून असतील, तर एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होत असेल, तर त्या 2 चलातील परस्पर सहसंबंधाला सहसंबंध असे म्हणतात. आता इथं या दोघांमध्ये संबंध म्हणजे कसं, उदाहरण घ्यायचं असेल तर तुमचा समजा अभ्यासाचा वेळ आणि परीक्षेतील गुण असं आपल्याला घेता येईल. ज्यांचा अभ्यासाचा वेळ जास्त आहे त्यांना परीक्षेतील गुण जास्त पडतात. ज्यांचा अभ्यासाचा वेळ कमी आहे त्यांना परीक्षेचे गुण काय होतात, कमी मिळतात. किंवा स्वच्छता आणि आरोग्य, जे मुलं स्वच्छ राहतात त्यांचं आरोग्य चांगलं असतं, जे अस्वच्छ राहतात त्यांचं आरोग्य थोडेसे अनारोग्य असतं त्यांचा, किंवा आरोग्यामध्ये विविध प्रश्न निर्माण होतात. तर म्हणजे एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो. यानंतर या प्रक्रियेमध्ये एक चल स्वतंत्र असते आणि दुसरे चल हे परतंत्र असते. म्हणजे एका चलावर दुसरे चल अवलंबून असते. उदाहरणार्थ अभ्यासाचा वेळ आणि परीक्षेतील गुण. अभ्यासाचा वेळ हे स्वतंत्र चल आहे आणि परीक्षेतील गुण हे परतंत्र चल आहे. कारण परीक्षेतील गुण कशावर अवलंबून आहेत? तुमच्या अभ्यासाच्या वेळेवर अवलंबून आहेत. म्हणजे जे एक स्वतंत्र आणि दुसरं परतंत्र चल असतं. तर उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, स्वच्छता व आरोग्य. येथे आरोग्य हे स्वच्छतेवर अवलंबून असते आणि म्हणून आरोग्य हे परतंत्र चल आहे आणि स्वच्छता हे स्वतंत्र चल आहे. यानंतर आता आपल्याला पूर्वी आपण कार्ल पियर्सनच्या पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे. आता आपल्याला स्पिअरमनची पद्धती पाहायची आहे. 1904 मध्ये स्पिअरमन यांनी 2 चलातले सहसंबंध काढण्याची एक श्रेणी पद्धती विकसित केली. या पद्धतीला स्पिअरमनचा श्रेणी किंवा क्रमांक सहगुणक म्हणजे त्याला रँक कोरिलेशन असे म्हणतात. स्पिअरमन यांच्या पद्धतीनुसार सहगुणांक काढण्यासाठी दिलेल्या पदांना क्रमांक देतात. हे क्रमांक देत असताना सर्वात लहान पद असेल तर त्याला 1 क्रमांक देतात. त्यानंतरचे मोठे पद त्याला दुसरा क्रमांक, त्यानंतरचे मोठे पद त्याला तिसरा क्रमांक आणि सर्वात मोठे पद जे आहे त्याला शेवटचा क्रमांक, किंवा हा जरा चढता क्रमांक किंवा उतरत्या क्रमाने सुद्धा आपल्याला क्रमवारी देता येते. म्हणजे सर्वात मोठे पद आहे त्याला 1 क्रमांक, त्यापेक्षा लहान त्याला 2 क्रमांक, त्यापेक्षा लहान त्याला 3 क्रमांक आणि सर्वात लहान याला सर्वात मोठा क्रमांक. म्हणजे पदमाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जसे आपण मांडतो, त्याप्रमाणे क्रमांक सुद्धा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने देता येतो. तर याचं एक सूत्र आहे. ते सूत्र असं आहे पहा, हे स्पिअरमन पद्धतीचे सूत्र. हे आर-के, आर-के म्हणजे रँक कोरिलेशन. आर-के बरोबर 1 मायनस 6 आहे. 6 इंटू मध्यभागाच्या गुणाकार चिन्ह इंटू समेशन डी स्क्वेअर म्हणजे डी चा वर्ग भागिले n
कंसात एनचा वर्ग मायनस 1 कंस पूर्ण, किंवा इथे दुसरं पद्धत आहे, दुसरं एक सूत्र आहे. आर के बरोबर 1 मायनस 6 आहे, 6 समेशन डी वर्ग मायनस डिवायडेड बाय एनचा घन मायनस एन. आता या सूत्रामध्ये सर्वांचे अर्थ आपण सांगितले पाहिजे. आर के म्हणजे क्रमांक सहगुणांक किंवा श्रेणी सहसंबंध, किंवा डी डी म्हणजे क्रमांक दिलेल्या पदामधील फरक. तर एन एन हे कॅपिटल घ्या किंवा सेकंड लिपीतलं घ्या, तर दोन्ही चालतं. एन म्हणजे पदांची संख्या, एन वर्ग, एन टू किंवा एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे पदसंख्येचा वर्ग. एन स्क्वेअर म्हणजे काय? पदसंख्येचा वर्ग म्हणजे डबल एन, एन गुणिले एन. आणि इथं एनचा घन म्हणजे पदसंख्येचा घन. कसं करतात? एन गुणिले एन गुणिले एन म्हणजे ही पदसंख्या गुणिले पुन्हा ती पदसंख्या गुणिले पुन्हा ती पदसंख्या, एन गुणिले एन गुणिले असं करतात. तर या सूत्राचं उत्तर जर 1 आले तर दिलेले क्रमांक समान असतात असं गृहीत धरायचं. जर उत्तर -1 आले तर दिलेले क्रमांक पूर्णपणे विरोधी असतात. आता या दोन पद्धतीपैकी दोन जे आपल्याला पदमाला आहेत, तर हे या दोन्ही पद्धतीपैकी कुठलंही सूत्र वापरा. आपण जनरल हे सूत्र वापरलेलं आहे. या जेव्हा जेव्हा दोन पदमाला देतात, त्या दोन पदमालेपैकी एकाला एक्स आणि एकाला वाय, किंवा एकाला R1 आणि दुसऱ्या पदमालेला R2 असं नाव द्या. R1 व R2 यामधील फरक किंवा R1 मायनस R2 यातील जो फरक येणार आहे, त्या फरकाला डी असं नाव द्यायचं. त्यानंतर या फरकाचा वर्ग करायचा, त्याला डी स्क्वेअर आपण म्हणतो. आणि त्याची बेरीज जर केली तर समेशन डी वर्ग, हे जे आहे का नाही इथं वर समेशन डी वर्ग, तर हे समेशन डी वर्ग असं येतं. तर यामध्ये आता या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. हे एकदा पुन्हा लक्षात घ्या. आर के क्रमांक सहगुणांक, डी म्हणजे R1 मायनस R2 यातला फरक आहे. त्यानंतर एन पदसंख्या, एन वर्ग पदसंख्येचा वर्ग, एन घन पदसंख्येचा घन. हे उत्तर 1 आले तर समान असतात, मायनस आले तर पूर्ण विरोधी असतात. आता हे कसं करायचं? R1 मायनस R2 त्याला डी नाव द्यायचं, त्याचा वर्ग करायचा आणि मग समेशन डी वर्ग. आणि मग श्रेणी दिलेली असताना, दिलेली नसताना आणि समान श्रेणी, अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येतं. आता आपण हे प्रत्यक्षामध्ये कसं सोडवायचं ते आपण पाहूया. तर हे पहा, उदाहरण दिलंय. एका निबंध स्पर्धेमध्ये परीक्षकांनी पुढील प्रमाणे गुण दिले आहेत. त्यावरून श्रेणी सहसंबंध गुणांक काढा. हे एक्स आहे. एक्स बरोबर इथं इथे काय आहे? सुरुवातीला आपण काय केलं? श्रेणी दिलेली असताना श्रेणी दिली इथे त्यांनी आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आणि वाय बरोबर 12, 9, 6, 10, 3, 5, 4, 7, 8, 2, 11, 10. आता इथं ही पदसंख्या किंवा ही श्रेणी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने असण्याची गरज नाही. कारण इथं ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. एकानंतर एक, एकानंतर संख्या आली 1, 2, 3, 4 अशी एकानंतर एक संख्या आलेली आहे. इथेही बघा, इथं हे सर्वात लहान संख्या कोणती आहे इथं? 2 आहे. त्यानंतर इथं 3 आहे. त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 असं ही श्रेणी दिलेली आहे. आता ही श्रेणी आपण मांडून कशी घ्यायची? तर हे 1 जशी आहे तशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 याप्रमाणे मांडून घेतलेली आहे. त्यानंतर यालाच आपण काय म्हणायचं? एक्सलाच R1 म्हटलंय. त्यानंतर वाय आपण आहे तशी पदमाला मांडून घेतलेली आहे. 12, 9, 6, 10, 3, 5, 4, 7, 8, 2, 11, 1. 1, 10. तर अशा प्रकारे हे आहे. हे माहिती मांडून घेतलं. इथं 11, त्यानंतर इथं हे 10 आहे. दिसत नाही 10. तर इथं याचमधून हे सुद्धा R1 मायनस R2. 1 वजा 12, 11, 2 वजा 9, 7, 3 वजा 6, वजा 3 म्हणजे वजा 11, वजा 7, वजा 3, वजा 6. त्यानंतर 5 मधून 3 गेले 2 राहिले. 5 मधून 6 मधून 5 गेले 1 राहिला. या प्रकारे 3, 1, 1, 8, 1 आणि 1. 12 मधून 1 गेला 11 राहिले. तर इथं जे आले ना इथं इथं पहा थोडं हे झालंय. इथे 0 नाही, इथं 1च आहे इथं. कारण 10 इथं डबल आले ना, तर ह्याला 1 गृहीत राहील. 1 आहे. हे 0 नाही. हे 0
नाही. आता यातून जो फरक आहे याचा, या फरकाचे वर्ग आपण केलेत. 11चा वर्ग 121, 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, 2चा वर्ग 4, 1चा हे सगळे वर्ग केलेत. आणि या वर्गाची बेरीज किती आली? इथं खाली तो दिसत नाही. 416 आहे. 416. मग आपण सूत्र मांडलं हे RK बरोबर 1 मायनस 6 गुणिले समेशन डी स्क्वेअर हे एन दुसरं सूत्र आपण घेतलंय. दुसरं सूत्र म्हणजे कोणतं? यामध्ये हे सूत्र आहे बघा आपण जे घेतलेलं आहे ते समेशन डी स्क्वेअर अपॉन एनचा घन मायनस एन हे 1 मायनस हे 6चं 6 इथं ठेवलं गुणिले या दोघांमध्ये गुणिले चिन्ह आहे. 416 बरोबर 12चा घन मायनस 12 बरोबर 1 वजा हे दोघांचा गुणाकार 6 गुणिले 416 या दोघांचा गुणाकार आहे 2496 आणि 12चा घन 12 गुणिले 12 गुणिले 12 असं उत्तर किती येतं 1728 हे वजा 12 बरोबर 1 वजा 2496 भागिले 1716 बरोबर 1 वजा यांचा भागाकार किती येईल 1.45 म्हणजे 1 मधून हे गेले तर मायनस 0.454 अशा प्रकारे हे उत्तर येते. अतिशय सोपी पद्धत आहे पहा ही. इथं फक्त हे एक लक्षात घ्या इथं हे एक आहे. हे जे रँक आहेत ते आपण फक्त मांडून घेतलेले आहेत. पहिल्या मधून दुसरा गट वजा केलाय. R1 मधून R2 वजा केलाय आणि येणारे जे वर्ग काढलेले आहेत आणि ते वर्ग इथं लिहिले ते सूत्रामध्ये आपण मांडलेले आहेत. n चा घन या प्रकारे प्रॉब्लेम सोडवला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम सोडवा. याचा आणखीन एक आपण प्रॉब्लेम घेऊया. तो प्रॉब्लेम इथं आहे. 8 विद्यार्थ्यांना 2 परीक्षकांचे पुढीलप्रमाणे गुण मिळाले. यावरून क्रमांक सहगुणांक काढा. हे 8 विद्यार्थी ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच हे 8 विद्यार्थी आहेत. परीक्षक ए ने किती गुण दिले? 5, 2, 1, 6, 7, 4, 3, 8. परीक्षक बी ने किती गुण दिले? 5, 4, 1, 6, 7, 3, 2, 8. आता हे आहे ते मांडून घेतले आपण. ए, बी काही विद्यार्थ्याची नाव आहेत. त्याचं काही लिहून घ्यायचं नाही. ए नाव आहे, बी किंवा सी नाव आहे. तर इथं हे R1 आहेच मांडून घेतलं आपण 5, 2, 1, 6, 7, 1, 3, 8. R2 5, 4, 1, 6, 7, 3, 2, 8 आहेच मांडून घेतलंय. या R1 मधून R2 वजा केलाय. 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 4 गेले वजा 2, 1, 1, 0, 6 मधून 6 गेले 0, 7 मधून 7 गेले 0, 4 मधून 3 गेले 1, 3 मधून 2 गेले 1, 8, 8, 0. या प्रत्येकाचे वर्ग केले आपण इथं. 0 0, 2 2चा वर्ग 4, 0, 1चा वर्ग 1, 1चा वर्ग 1. किती झाले? 4 आणि 2 6. 6. सूत्र मांडलं आपण. सूत्र काय? 6 गुणिले समेशन डी स्क्वेअर अपॉन एनचा घन मायनस एन 1 वजा 6 गुणिले 6 म्हणजे हे 6 जे येते इथं 6 आलं. 8चा घन 8. आता 8चा घन म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 3 वेळा गुणिले करायचं आहे. 1 वजा 36 भागिले 512 वजा 8 बरोबर 1 वजा 36 भागिले 504 512 मधून 8 गेले 504 राहिले. 1 वजा 0.071 बरोबर हा 1 मधून हे वजा करायचा. RK म्हणजे रँक कोरिलेशन बरोबर 0.93 किंवा ऍक्च्युअल हे किती येत आहे 9285 येत आहे. ते 285 असल्यामुळे आपण 93 घेतलं 50% आणि हे घेतलं तरी चालत आहे. तर अशा प्रकारे क्रमांक दिलेले असताना म्हणजे हे क्रमांक दिलेले असताना प्रॉब्लेम कसा सोडवायचा किंवा रँक कोरिलेशन कसं काढायचं हे लक्षात आलंय. हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवा किंवा या प्रकारचे प्रॉब्लेम घ्या पुस्तकामधील आणि तुम्ही सोडवा. आता या पुढचा भाग आपण क्रमांक दिलेले नसताना आणि समान क्रमांक असताना कसं सोडवायचं तर ते आपण पाहणार आहोत. त्याची पद्धत आहे क्रमांक दिलेले नसताना सहसंबंध काढण्याची पद्धत. 2 पदमालेपैकी एकास एक्स व दुसऱ्यास वाय नाव द्या पहिल्यांदा. म्हणजे जर नावं वेगवेगळी असतील तर आणि जर एक एक्स किंवा वाय नाव असेल तर त्याला नाव द्यायची गरज नाही. जर वेगळी नाव असतील तर मग तर एका पदमालेला एक्स आणि दुसऱ्या पदमालेला वाय नाव द्या. दोन्ही पदमालेतील सर्वात मोठ्या पदास 1 व त्यापेक्षा लहान पदास 2 असे उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने क्रमांक द्यावेत.
म्हणजे एकूण पदमाला पाहायची एक्स पदमाला. तर एक्स पदमालेमध्ये सर्वात मोठं पद कोणतं आहे? त्याला 1, त्यानंतरचं लहान पद त्याला 2, त्यानंतरचं लहान पद त्याला 3, असं करत शेवटी जे सर्वात लहान पद आहे, त्याला सर्वात मोठा क्रमांक येईल. किंवा तुम्ही उलटही करू शकता, की सर्वात लहान पद आहे त्याला 1 आणि त्यानंतर त्यापेक्षा मोठं त्याला 2, त्यापेक्षा मोठं 2 आणि सर्वात जे मोठं आहे, त्याला सर्वात मोठा क्रमांक येईल. तर याप्रमाणे चढता किंवा उतरत्या क्रमाने त्याला रँक द्यावेत, क्रमांक द्या. त्यानंतर एखाद्या पदमालेत 2 समान पदे असतील तर सरासरी काढून क्रमांक द्यावा. म्हणजे हे पहा, दुसरा जे समान क्रमांक दिले ना, एखाद्या पदमालेत समजा 70-70 सारखंच आले, तर त्याला त्याची कितव्या क्रमांकाचं येते? 4 क्रमांकाचं. तर 4.5, 4.5 असं करायचं. तर उदाहरण सोडताना तुमच्या ते क्रमांक समान असेल तर काय करायचं हे प्रत्यक्षात लक्षात येईल. या 2 पदमालेतील पहिल्या पदमालेला R1 म्हणायचं आणि दुसऱ्या पदमालेला R2 असं नाव द्या. आणि मग मागील प्रमाणच R1 वजा R2 यातील फरक काढा. त्यास डी किंवा फर्स्ट लेटर डी किंवा सेकंड लेटर डी असं नाव देऊन मग मागील दिलेल्या सूत्राप्रमाणेच आपणाला तो प्रॉब्लेम सोडवता येईल. सूत्र हेच आहे, की तुम्हाला जे सुरुवातीला मी सांगितलंय ना हे सूत्र, ते पहा. स्पेअरमनच्या पद्धतीचे सूत्र हे RK बरोबर 6 1 मायनस 6 गुणिले समेशन डी वर्ग अपॉन n चा घन मायनस n. तर हे सूत्र जे आहे तेच वापरायचं आहे. तर आता आपण अ, यानंतर पुढचा भाग आपण घेऊया. हे प्रॉब्लेम आपण आता 2 पाहिले. यानंतर भाग आहे रँक दिलेलं नसतानाचं उदाहरण तुम्हाला इथे मी घेतलेलं आहे. खालील माहितीच्या आधारे सहसंबंध गुणांक काढा. एक्सला नाव दिलेलं आहे 20, 22, 24, 25. त्यानंतर 30, 32, 28, 21, 26, 35 आणि y बरोबर 16, 15, 20, 21, 19, 18, 22, 24, 23, 25. आता हे एक्स इथंच लिहून घेतलं आपण. 20, 22, 24, 25, 30, 32, 28, 21, 26, 35 एक्स. आता वाय नंतर लिहून घेतलं आपण. अगोदर काय केलं मी इथं पहा एक्स मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? त्याला 1 क्रमांक दिला. म्हणजे उतरत्या क्रमाने घेतलंय पहा. सर्वात मोठी संख्या कोणती? 1. 35 त्याला 1 क्रमांक दिला. त्यानंतर 32 त्याला 2 क्रमांक दिला. 32 पेक्षा खाली किती आहे? 30 त्याला 3 क्रमांक दिला. त्यानंतर 30 पेक्षा कमी काय 28 त्याला 4 क्रमांक दिला. त्यानंतर 28 पेक्षा कमी 26 आहे. 26 ला 5 क्रमांक दिला. त्यानंतर त्यापेक्षा कमी 24 आहे, त्याला 7 क्रमांक दिला. त्यानंतर त्यापेक्षा 22 ते कमी आहे, तर 8 क्रमांक दिला. त्यानंतर 21 ला 9 क्रमांक दिला आणि सर्वात लहान संख्या कोणती या पदमालेमध्ये? 20 आहे, त्याला 10 क्रमांक दिला. किंवा 20 ला 1 नंतर 21 ला 2 असंही तुम्ही करू शकता. मी उतरता क्रम घेतलेला आहे. त्यानंतर वाय पदमाला आहे तशी लिहून घेतली. 16, 15, 20, 21, 19, 18, 22, 24, 23 आणि 25 याला क्रमांक दिलेत. सर्वात मोठी पद कोणतं आहे? 1, 25 ला 1, 24 ला 2, 23 ला 3, 22 ला 4, 21 ला 5, 20 ला 6, 19 ला 7, 18 ला 8वा क्रमांक दिला, 16 ला 9 क्रमांक दिला. सर्वात लहान किती? 15 त्याला 10 क्रमांक दिला. हे झालं R1 वजा R2. आता हे काय केलं ह्या हे आता एक्स वायचा संबंध संपला. R1 मायनस R2 अधिक 1 8 वजा 10 मायनस 2 या प्रकारे बघा मग मागच्या प्रमाणेच. ते 7 वजा 6 अधिक 1 त्यानंतर 6 वजा 5 अधिक 1 त्यानंतर 3 वजा 7 वजा 4 2 वजा 8 वजा 6 हे 4 वजा 4 बरोबर 0 त्यानंतर 9 वजा 2 7 5 वजा 3 2 आणि 1 1 0 या प्रत्येकाच्या नंतर आपण काय केले तिथं वर्ग काढलेत पहा. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16, 6 6 36, 6 0 0, 7 चा वर्ग 49, 2 चा वर्ग 4 आणि 0. या सर्वांची आपण काय केलं नंतर बेरीज केलेली आहे. बेरीज इथे 112. नंतर सूत्र तेच आहे सर्वांना. रँक दिलेला असताना का, दिलेला नसताना किंवा समान रँक असेल, तर सर्वांचं सूत्र एकच आहे. कोणतं आहे? RK बरोबर 1 मायनस 6 इंटू समेशन डी स्क्वेअर अपॉन n चा घन वजा n. 1 वजा 1 मधून वजा करायचं ना. हे 6, 6 ला 6 हे गुणिले
समेशन dx वर्ग डी वर्ग 112 नंतर 10चा घन अगोदर मांडणी करायची, हे वजा आहे, वजा 10. नंतर इथं आपण 6 गुणिले 112 केलं तर 672 येईल. 1 वजा 672 याचा घन किती येईल? 10 गुणिले 10 गुणिले 10. 10 गुणिले 10 100. पुन्हा गुणिले 10 1000. 1000 वजा 10. त्यानंतर 1 वजा 772 वजा 1000मधून 10 गेले 990. आणि मग 772 भागिले 990 किती येईल? 1 वजा 0.678. 1 मधून हे वजा केलं तर 321 0.321 अशा प्रकारे हा रँक कोरिलेशन येतो. फक्त इथं एकच आहे की क्रमांक द्यायचे. 20 22ला चढत्या क्रमाने द्या, उतरत्या क्रमाने द्या, उत्तर हे तुमचं सारखंच येईल. त्यामध्ये काही फरक येणार नाही. तर अशा प्रकारे हे क्रमांक देऊन आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण आणखीन एक क्रमांक देण्याचंच. खालील माहितीवरून अर्थशास्त्र व संख्याशास्त्र या विषयातील गुणांचा सहसंबंध काढा. यामध्ये अर्थशास्त्राचे गुण आहेत, त्यानंतर संख्याशास्त्राचे गुण आहेत. अर्थशास्त्रामध्ये जे गुण आहेत ते 8, 36, 98, 25, 75, 82, 90, 62, 65 आणि 39. त्यानंतर संख्याशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये मिळालेले गुण आहेत. 84, 52, 91, 60, 68, 62, 86, 58, 53, 47. तर या दोन गुणामध्ये दोघांमध्ये जो फरक आहे आपला तो सहसंबंध काय, दोघांमध्ये काय संबंध आहे? कोणत्या गुणाचा म्हणजे अर्थशास्त्रामध्ये गुण जर जास्त असतील तर त्याचा संख्याशास्त्राच्या गुणावर काय परिणाम होतो, हे आपला सहसंबंध करायचा आहे. इथं पहा उत्तर अर्थशास्त्रातील गुण आणि संख्याशास्त्रातील गुण याला एक्स पदमाला आपण म्हटलंय. संख्याशास्त्रातील गुणाला काय म्हटलंय मी? वाय पदमाला असं म्हटलंय. तर एक्स ची एक्स लिहून घेतली आपण 8, 36, 98, 25, 75, 82, 90, 62, 65 आणि 39. आणि वाय आहेच लिहून घ्या 84, 52, 91, 60, 68, 62, 86, 58, 53 आणि 43. 53 आणि 39 आणि वाय संख्या 39, 39, 53 ला 53 आणि इथं 47, 40. हा हा आता 4 वजा 1 इथं किती आहे? 43 आहे. इथेही थोडंसं चुकलं, इथं 47 ऐवजी हे 43 आहे. इथं 47 झालं मला लिखाण करताना, तर ते 43 गृहीत धरा इथं 43. त्याला रँक दिली आपण 8, 1. त्यानंतर सर्वात इथं उलट आपण दिले, सर्वात लहान किती आहे? 8 आहे. 8 ला 1. त्यानंतर त्यापेक्षा मोठा 25, 2. त्यानंतर त्यापेक्षा मोठा 3, 36. या प्रकारे सर्वात मोठी संख्या 98 म्हणजे लहान चढत्या क्रमाने दिला आहे, रँक आपण बदलून दिलेला आहे इथं. त्यानंतर इथं दोन्हीकडे एकाच पद्धतीने द्यायच्या. मग इथेही लहानाला 1, इकडं चढता क्रम आणि इकडं उतरता क्रम चालत नाही. दोन्ही मग चढता क्रम तर दोन्ही चढता क्रम द्यायचा. 43 ला 1. त्यानंतर 53 तिथं 43 असलं काय 47 असलं काय काही फरक पडत नाही. त्याला रँक किती येणार आहे? 1च येणार आहे इथं रँक. 47 मध्ये रँक काय येणार आहे? 1च येणार आहे. ते 5 वर 47 जर झालं तरी त्या अंकामध्ये काय प्रॉब्लेम मध्ये काय फरक पडत नाही, पण दोन्ही एकच पाहिजे. तर या प्रकारे हे R1 R2. तर R1 - R2 म्हणजे D 1 वजा 8 7, 3 वजा 3 0, 10 वजा 10 0, 2 -5 -3 0 तर 0, हे 8 वजा 6 2, 9 वजा 9 0, 5 वजा 1 अधिक 1, 6 वजा 6 वजा 2 अधिक 4 आणि 4 वजा 1. तर 47 जरी असलं तरी त्याला रँक 1च येणार आहे. तर
4 मधून 1 गेले, 3 राहिलं. ह्या सर्वांचे आपण काय केलं इथं डी स्क्वेअर केलाय. 7 49 त्यानंतर 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा 1, 4चा 16, 3चा 9 या सर्वांची बेरीज 88. तर इथं 88 बघा इथं. सूत्र तेच आहे. RK मायनस 1 वजा 6 गुणिले समेशन डी वर्ग भागिले n चा घन वजा n. इथं 6 गुणिले हे 88 आलं. 10चा घन वजा 10. नंतर 528 भागिले 1000 वजा 10. 1 वजा हे 528 तर 528. 1000 मधून 10 गेले 990. तर 1 वजा 528 भागिले 990. तर त्यानंतर भागाकार केला. 1 वजा 0. म्हणजे याचा भागाकार करायचा. 1 मधून सर्वात शेवटी वजा करायचं ते. 990 तर 533 0.533. 1 मधून हे वजा केलं तर 0.467 अशा प्रकारे उत्तर येतं. इथं फक्त एकच भाग महत्वाचा आहे, की हे जे क्रम आहेत, हे अंक आहेत, ह्याला चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने रँक देणे किंवा क्रमांक द्या. तर इथं पाठीमागच्या उदाहरणापर्यंत आपण काय केलंय, उतरता क्रम घेतलेला आहे. इथं मला ते उदाहरण लक्षात यावं म्हणून मी इथं काय केलंय, चढता क्रम घेतलेला आहे. तर अशा प्रकारे चढत्या क्रम देऊन सुद्धा आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येतो. यानंतर तुम्हाला दुसरा एक आता शेवटचा एक प्रॉब्लेम घेतला आहे. समान क्रमांक असेल, इक्वल रँक असेल तर कसा प्रॉब्लेम काढायचा? हाही भाग अतिशय सोपा आहे. उदाहरण पहा, खालील माहितीवरून सहसंबंध गुणांक काढा. x बरोबर 50, 60, 65, 70, 75, 40, 70, 80. y बरोबर 80, 71, 60, 75, 90, 82, 70, 50. हे 50, 60, 65, 70, 75, 40, 70, 80 एक्स पदमाला लिहून घेतलेले, वाय लिहून घेतलेले 80, 71, 60, 75, 90, 82, 70 आणि 50. आता ह्याला इथं आपण रँक दिली. हा रँक मी कसा दिला इथं उतरत्या क्रमाने रँक दिलेला आहे. सर्वात मोठी संख्या 80 ला 1, नंतर 75 ला 2. आता इथं पहा 70 70 हे समान, 70 70 हे दोन काय समान आलेले आहेत. 70 70 2 ला काय आहे हे समान आलेले आहेत. यामुळं एकाला 3 क्रमांक, एकाला 4 क्रमांक असं व्हायला पाहिजे. आपण काय करायचं 3 अधिक 4 बरोबर किती झाले 7. 7 भागिले 2 3.5 दोघाला 3.5 3.5. समजा तिथे 3 संख्या असतील तर 3 अधिक 3 अधिक 3 किंवा 3 अधिक 4 अधिक 5 असं करायचं. 3 अधिक 4 म्हणजे सरासरी काढायचे आणि त्याचं त्याला भागिले 2 करायचे. तर 2 आहेत. ह्याला आपण काय केलं तर तिसरा रँक, ह्याला चौथा रँक म्हणजे 3 अधिक 4 किती झालं 7 झालं. 7 भागिले 2 3.5 दोघाला 3.5 3.5 दिले. हे झालं एक्स पदमाला. त्यानंतर वाय पदमाला 80 हा रँक पाहायचा. सर्वात मोठे 90, त्यानंतर 82 लहान, त्यानंतर लहान 80 या प्रकारे क्रमांक दिलेला आहे. आता इथं डबल कोणता झालेला आहे ह्याच्यामध्ये? या पदमालेमध्ये आहे का एखादी डबल संख्या? पुन्हा आदली संख्या 80, 71, 60, 75, 90, 82, 70 इकडे आली आहे, पण या पद एक्स मध्ये आहे का? नाही. त्यामुळे इथं समान रँक नाहीच. फक्त समान रँक म्हणजे या प्रकारे 3.5 3 अधिक 4 भागिले 2 मग 3.5 3.5 म्हणून बघा 3.5 एवढं समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग इथं R1 मायनस R2 3 7 वजा 3 4 6 वजा 5 1 5 वजा 7 वजा 2 3.5 वजा 4 0.5 2 वजा 1 1 8 हे 2 6 3.5 वजा 6 वजा 2.5 आणि 1 वजा 8 7 या सर्वांचे आपण वर्ग केले. 4 चा वर्ग 16, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 2.25 म्हणजे 0.5 चा वर्ग 0.25, 1 चा 1 चा 1, 6 चा 36 वजा 2.5 चा 6.25 आणि 49 7 चा वर्ग. या सर्वांची बेरीज येते 113.5. हे झाले समेशन डी वर्ग. सूत्र म्हणलं आर के बरोबर 1 वजा समेशन डी वर्ग भागिले एन चा घन वजा एन बरोबर 1 वजा 6 गुणिले 113.5 हे 113.5 इथं आलं. 8 चा घन वजा 8 1 वजा या दोघांचा गुणाकार किती 881 भागिले 8 चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8 512 वजा 18 सॉरी वजा 8 1 वजा
681 भागिले 504, नंतर 1 वजा 1.65, त्यानंतर 1 मधून हे 1.65 वजा केले तर -0.35. तर अशा प्रकारे हे आपल्याला सोडवता येतं. इथं फक्त एकच बदल आहे, की हा रँक जर रँकचं सरासरी काढायची, याची सरासरी काढायची नाही. इथं याचा तिसरा क्रमांक असेल, या 70चा, तर याचा सुद्धा कितवा क्रमांक? पुढचा क्रमांक त्याला द्यायचा, चौथा क्रमांक. पण इथं 4 लिहिण्याच्या ऐवजी 3 आणि 4 ची बेरीज केली आपण, 7 झालं. 7 भागिले 2 संख्या असल्यामुळे 2 भागिले 2 म्हणजे 3.5, 3.5 आला आपण इथं. तर अशा प्रकारे समान इक्वल रँक असेल, तर ह्या प्रकारे प्रॉब्लेम काढतात. तर काही यामध्ये आणखीन अडचणी असल्या तर डिपार्टमेंटला मी असतोच. त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. यानंतरचा जो भाग आहे, तो मेरिट्स ऑफ रँक कोरेशन म्हणजे श्रेणी किंवा क्रमांक सहसंबंधाचे गुण. एक तर क्रमांक सहसंबंध अति सोपा भाग आहे हा. सहसंबंध समजण्यास सोपा आहे. म्हणजे सहजासहजी त्याचं एक सूत्र साधं सोपं आहे, की आर-के इज इक्वल टू 1 मायनस 6 इंटू समेशन डी-एक्स वर्ग भागिले एनचा घन वजा एन, हे सोपं आहे. त्यानंतर क्रमांक सहसंबंधाचे गणन, गणन म्हणजे कॅल्क्युलेशन सुद्धा सोपं आहे, त्याचं सूत्र सोपं आहे. त्याचा रँक देणं सोपं आहे. त्यानंतर श्रेणी किंवा क्रमांक दिलेले नसताना सुद्धा काढता येतो. म्हणजे हा सहसंबंध श्रेणी किंवा क्रमांक दिले नसेल, तरी सुद्धा आपल्याला काढता येतो. आपण क्रमांक देतो ना त्याला. नंतर क्रमांक सहसंबंधाचा गुणात्मक अभ्यास करता येतो. म्हणजे एका घटकाचा दुसऱ्या घटकावर किती परिणाम झाला, प्लस, मायनस, तर हे गुणात्मक आपला अभ्यास करता येतो. स्वच्छतेचा आरोग्यावर किती परिणाम होतो, हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. आणि जेथे संख्यात्मक मापन करणे शक्य नाही, तेथे क्रमांक सहसंबंध ही पद्धत उपयोगात आणता येते. म्हणजे जिथं गुणात्मक आपल्याला अभ्यास करायचा आहे, तिथं आपण ही पद्धत उपयोगात आणतो. तर अशा प्रकारे या श्रेणी सहसंबंध गुणाचे गुण आहेत किंवा फायदे आहेत. थेरॉटिकलसाठी किंवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये, एम-सी-क्यूमध्ये यामधला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर याच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ रँक कोरिलेशन, इथे मर्यादा आहे. तर 2-3च मर्यादा आहेत. कार्ल पियर्सन पद्धतीप्रमाणे क्रमांक सहसंबंध हा विश्वसनीय नाही. म्हणजे जेव्हा आपण कार्ल पियर्सनची पद्धती आणि स्पिअरमनची पद्धती यांचा तुलनात्मक अभ्यास करतो, तेव्हा कार्ल पियर्सनची पद्धती अधिक विश्वसनीय मानली जाते. नंतर क्रमांक सहसंबंध ही पद्धत मर्यादित मूल्यासाठी वापरता येते. अ, जर अधिक पदे असतील, तर ते गैरसोयीचे म्हणजे 15, 20, 30 पदं असतील, तर जरा थोडी गैरसोय होते. सर्व पदांना क्रमांक देणे वगैरे थोडी किचकट भाग बनते. त्यानंतर क्रमांक सहसंबंध ही पद्धत खंडित पदमाला व संतत पदमाला असताना उपयोगी ठरत नाही. म्हणजे ही पदमाला आपण जे पाहिलंय, क्रमांक सहगुणक पद्धत, तर ती फक्त साध्या पदमालेमध्ये सोडवली आहे. खंडित पदमाला आणि संतत पदमाला असेल, तर ही पद्धत आपल्याला सोडवता येत नाही. अशा प्रकारच्या मर्यादा आहेत. एम-सी-क्यूसाठी हा भाग थोडासा महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे हा रँक कोरिलेशन हे चौथं प्रकरण आपलं आहे. तुम्ही हे जे प्रॉब्लेम पाठीमागचे दिलेले आहेत, ते पुन्हा-पुन्हा घरी सोडवा, 2 वेळा सोडवा, 3 वेळा सोडवा किंवा या प्रकारच्या रेफरन्स बुकमधून ते सर्व तुम्ही सोडवा आणि मग तुम्हाला ते लक्षात येईल. जर नाहीच लक्षात आलं, तर डिपार्टमेंटला आम्ही असतोच. तर त्यावेळेस तुम्हाला अ, भेटता येईल आणि चौकशी करता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. हा भाग तुमच्या लक्षात आला असेल, अशी मी अपेक्षा करतो आणि